श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या क्यूट मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, उद्या माहीत आहे ना सगळ्यांना काय आहे ते. तर आहे उद्या होळी आणि होळीच्या पुरणाचा स्वयंपाक कसा करायचा त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. तर काही बिगनर्स आहेत, काही नवीन नवरे आहेत, त्यांना अजून पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक एवढा जमत नाही. तर त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ मी आणलेला आहे की सकाळी उठल्यानंतर कळतच नाही ना की कुठून सुरुवात करावी. तर मी पहिल्यांदा काय केलेलं आहे, छान असा भाताचा कुकर गॅसवर चढवला, भात शिजवून घेतलेला आहे नैवेद्यासाठी. त्याच्यानंतर मी हे वरणाची तयारी करत आहे. कोणी याला डाळ म्हणजे तुरीची डाळ पण शिजवणं असं बोलतात. तर वरणाचं तुम्हाला प्रमाण सांगते की माझी आई नेहमी म्हणते की एवढं बोटाची रेष असले ना की ते भातासाठी तेवढं पाणी घ्यायचं, एवढी बोटाची रेष असली ना 2 रेषा, हे झालं, हे बघा हे 2 रेषा म्हणजे हे वरणासाठी पाणी झालं. तर आपल्याला जेवढं पातळ किंवा जाडसर वरण पाहिजे असेल, डाळ शिजवून घ्यायची असेल, त्या प्रमाणानुसार पाणी ओतायचं. त्याच्यामध्ये हळद, हिंग, चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असा कुकरचं झाकण ठेवून आहे ना जवळजवळ 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि ज्यांना जास्तच घट्ट वरण पाहिजे त्यांनी 3 ते 4 शिट्ट्या केल्या तरी चालेल. त्याच्यावरती जर तुम्ही शिट्ट्या केल्या तर म्हणजे डाळ खालून आहे ना करपण्याची शक्यता असते. आता इकडे माझी आहे ना पुरणाच्या पोळीला जी कणिक लागते ना त्याची तयारी चालू झालेली आहे. तर ही कणिक मी जरा थोडीशी घट्ट मळून घेते आणि ती छान अशी पाण्यामध्ये भिजत ठेवते थोड्या वेळेसाठी. कारण त्यानंतर आहे ना म्हणजे पुरणाच्या पोळ्या आहेत ना छान अशा मऊ होतात. असे मला काही टिप्स आजी, आई, मावशी किंवा काही आपले छान छान यूट्यूबर आहेत त्यांच्याकडून मिळालेले आहे. तर ती कणिक मळून झाल्यानंतर मी इकडे आहे ना डाळ अशी निवडून घेतलेली आहे. आणि डाळीचं तुम्ही बघू शकता, हे जे असे हिरवी हिरवी डाळ असते ना ती बाजूला काढायची, नाहीतर आपली पुरणाची पोळी सॉरी पुरणाची पोळी आहे ना ही जरा थोडीशी कडवट लागण्याची शक्यता असते. त्यामुळे डाळ आहे ना हरभऱ्याची, चणा डाळ, ही स्वच्छ आहे ना अशी निवडून घ्यायची, एकदाच व्यवस्थित धुवून घ्यायची. आणि काही काही जणांना माहीत नसतं हरभरा डाळ, चणा डाळ म्हणजे काय, आणि खरंच लिटरली माहीत नसतं. काही काही मैत्रिणींना, माझ्या अशी काही मैत्रिणी आहेत ज्यांना अजिबात काही डाळीचं कळत नाही, तर त्यांच्यासाठी सांगते. ही जाड आणि जाडसर डाळ असते आणि डाळीच्या पाकिटवर आता लिहिलेलंच असतं हरभऱ्याची डाळ, चण्याची डाळ म्हणून. आणि हां, ही एक महत्त्वाची टीप आहे. डाळ छान अशी उकळी एक आली ना तर त्याच्यावरचं हे पाणी काढून घ्यायचं, फेस फेस आलेलं पाणी. नाहीतर तुमची डाळ लवकर शिजत नाही आणि कडवट होते. तर ते पाणी घेऊन परत पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक छान 2 ते 3 शिट्ट्या द्यायच्या. जास्त पण डाळ शिजवायची नाही, नाहीतर पुरण हे तुमचं मऊ होतं. आणि इकडे माझी गुळवणीची तयारी चालू झालेली आहे. त्याच्यासाठी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि छान वेलची पावडर मिक्सरवर वाटून घेऊन त्याच्यामध्ये मिक्स केली. आणि इकडे बघू शकता आपली डाळ आहे ना पुरणाच्या पोळीची, ती छान अशी बोटचिपी शिजलेली आहे. जास्त पण मऊ आणि गाळ झालेली नाही. जास्त जर मऊ शिजली ना तर पुरण काही म्हणजे जास्त पातळ होण्याची शक्यता असते. तर मी अशी छान बोटचिपी डाळ शिजवून घेतलेली आहे. आणि हे एळवण्याची आमटी जी आहे, जे ज्यांना माहीत असेल, काही कोल्हापूर भाग आहे, काही काही ठिकाणी एळवण्याची आमटी बोलतात, काही ठिकाणी पोळ्याची आमटी बोलतात. तर मी त्याच्यासाठी तयारी करत आहे आता. लोखंडाच्या कढईमध्ये छान आहे ना कढईमध्ये छान असे तीळ भाजून घेतले. काय आहे मैत्रिणींनो, थोडासा आवाजामध्ये चढ उतार झालेला आहे, कारण का काय झालं की मी पहिल्यांदा व्हॉइस ओव्हर केला होता आणि माझा व्हिडिओज तो डिलीट झाला, त्यामुळे मी थोडी नाराज झाले होते. आणि परत हे आता मी कष्ट परत करत आहे. तर हे असं छान आहे ना मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला आमटीसाठी. तर खोबरं सुद्धा थोडंसंच भाजून घेतलेलं आहे. पांढरे तीळ जे छान असे तडतडू देणे इतपत भाजून घेतले आहेत. थोडेसे जिरे थोडेसे भाजून घ्यायचे, त्याला वास सुटेपर्यंत थोडासा छान असा. आणि तुम्ही मसाला बघू शकता की एक लाल तिखट म्हणजे कश्मीरी लाल मसाला, आमचा घाटी मसाला आहे. आम्ही कोल्हापूर, सातारा, सांगली, बारामती, फलटण या साईडचे आहोत. त्याच्यामुळे घाटी मसाला आमच्याकडे जास्त असतो, तर त्यामुळे आमटी फार टेस्टी लागते. तर हे पांढरे तीळ, नंतर खोबरं आणि जिरं हे छान भाजून घेतल्यानंतर मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे. आणि इकडे तुम्ही बघितले ना कोथिंबीर पण आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. थोडीशी कढीपत्त्याची पानं, आणि घरचा कढीपत्ता आहे त्याच्यामुळे एवढा छान कढीपत्त्याला वास येत होता. ते मिश्रण सगळं मिक्सरवर वाटून घ्यायचं. आणि मी आहे ना ही पितळेचं पातेलं ठेवलेलं आहे. हे पातेलं मला आहे ना आजीने दिलं होतं प्रेझेंट. ह्याच्यामध्ये आहे ना खूप छान अशी एळवण्याची आमटी होते, पोळ्याची आमटी होते. तर मी 2-2 शब्द वापरत आहे. काही ठिकाणी पोळ्याची आमटी म्हणतात, काही ठिकाणी एळवण्याची आमटी बोलतात. तर पातेलं छान तापल्यानंतर तेल टाकलं, त्याच्यामध्ये मोहरी आवडत असली तर टाकायची, जिरे आवडत असले तर त्याच्यामध्ये टाकायचे, नाहीतर काही काही जण लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी देतात. आणि ते छान असं तेलामध्ये आपला वाटलेला मसाला पण परतून घ्यायचा. आणि या आमटीमध्ये ना मला असा अख्खा लसूण असतो ना, ते थोडासा बोटचेपा असा टेचून घ्यायचा आणि तो छान त्याच्यामध्ये
स्मेल येईपर्यंत त्याच्यामध्ये परतून घ्यायचा. नंतर वाटलेला मसाला छान परतून घ्यायचा. आपल्याकडे जो मसाला बनतो ना, जो प्रत्येकाच्या गावची खासियत असते, तो मसाला त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचा. आणि मगाशी जे पुरण शिजवून घेतलं होतं ना, तर त्यातली डाळ, ज्याच्यामध्ये गूळ नाही अजिबात, नुसती त्यातली डाळ आहे ना, ही आमटीसाठी वापरायला घ्यायची. तर ती छान अशी मसाल्याबरोबर परतून घ्यायची. मैत्रिणींनो, मी परत सांगते की थोडीशी मूड ऑफ झालेली आहे. व्हिडिओ अख्खाच्या अख्खा व्हॉइस ओव्हर केलेला डिलीट झाल्यामुळे बघा तुम्ही कसा मूड जातो माझा. मूड गेलेला आहे, त्याच्यामुळे आवाजामध्ये चढ उतार होत आहे, त्यामुळे ते ॲडजस्ट करा. तर चवीनुसार मी आमटीमध्ये मीठ टाकलेलं आहे. आपल्याला आवडेल त्यानुसार आहे ना, कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी वाढवायचं आहे. गरम पाणी वापरायचं आहे आमटी करताना. आणि आमटी एका बाजूला शिजत ठेवलेली आहे. जाड बुडाची कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आहे ना शिजवून घेतलेली पुरणाची डाळ आणि गूळ एकत्र केलेला आहे. इकडे आमटी खाली लागू नये, त्याच्या डाळ आहे ना खाली करपू नये, म्हणून आमटी खाल आणि म्हणजे अशी खालून वर घेऊन अशी छान अशी ढवळून घेतलेली आहे. आणि त्याला बघा, तुम्ही बघू शकता की ती छान असं तेल सुटलेलं आहे आमटीला. जास्त तेल मी वापरलं नव्हतं आमटीत, तरी पण आहे ना त्याचं अंगचं तेल बोलतात ना, ते छान असं त्याला सुटलेलं आहे. त्यामुळे मस्त अशी एकदम तरीवाली आमटी झालेली आहे. आणि वास तर तुम्ही म्हणजे मोबाईलमध्ये मी पोचवू शकत नाही. पूर्ण घरामध्ये त्याचा वास छान असा सुटला होता फोडणीचा. आणि तुमचा मसाला तुम्ही वापरू शकता तुमच्या भागामध्ये होणारा तो तयार. आणि हा बघा, हे पुरण माझे छान असे गुळामध्ये छान असे परतून झालेले, शिजवून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी जायफळ पावडर मिक्स केलेली आहे. आणि हे उलटनं मी उभा केलंय, म्हणजे उभा करून तुम्हाला दाखवते, जेणेकरून त्याच्यावरून आपल्याला समजतं की हा बाबा आपलं पुरण आता व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. जर तुमचं व्यवस्थित पुरण भाजलं गेलेलं नाही ना मैत्रिणींनो, तर पुरणाची पोळी व्यवस्थित होत नाही. पातळ होते, कधी घट्ट होते, कधी करपा वाजताला लागतो. म्हणून लगेचच उलटनं उभं राहिलं ना त्याच्यामध्ये की समजून जायचं की बाबा आपलं पुरण व्यवस्थित तयार झालेलं आहे, मऊसूत झालेलं आहे. आणि लगेचच ते बाजूच्या भांड्यात काढायचं. आणि तुम्ही बघू शकता, आमच्या घरामध्ये एवढ्या जास्त पोळ्या कोणी खात नाही. नैवेद्यासाठी मी करते, पण हां, जेवायला बसल्यावर सगळेजण एक एक मागतातच. आणि तुम्ही बघू शकता कणिक माझी छान अशी मळून झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे. सकाळी म्हणजे थोड्या वेळापूर्वी मी जे कणिक भिजवलं होतं पाण्यामध्ये, ती छान अशी मऊ झालेली आहे. परत ती परातीमध्ये काढायची, छान त्याला एकदम अशी टेचून घ्यायची. पूर्वीच्या बायका त्याला अशा खलबत्त्याने टेचून घ्यायच्या. आणि आमच्या भागात तर कोल्हापुरी भागात ना तेल पोळ्या करतात. आणि आमच्या इकडे सातारी भागामध्ये ना साखरेच्या पोळ्या करतात किंवा पिठाच्या पोळ्या करतात, गुळाच्या पोळ्या करतात. पण तेल पोळ्या ह्या जरा थोड्याशा अवघड असतात असं मला वाटतं. आणि लहानपणापासून आहे ना आजी आई ह्याच पोळ्या करत आलेल्या आहेत. आमच्या हातात तर कोणी तेल पोळ्या करायला दिलेच नाहीत. तर मला फार आवडतात करायला तरी पण. पण आत्ता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझी पद्धत दाखवत आहे. आणि लगेचच कुणाला मैत्रिणींनो येत नाही बरं का. जे बिगनर्स आहेत मी त्यांच्यासाठी सांगते, हळूहळू पोळ्यांचा स्वयंपाक येतो. कारण का मी माझ्या आईला सारखी फोन करून विचारायचे की मला एवढं सगळं बाकीचं येतं, तर स्वयंपाक का पोळ्याचा येत नाही. तर ती म्हणायची हळूहळू येईल, कारण का कॉलेज आणि इतर क्लासेस असायचे आमचे, त्याच्यामुळे पोळ्यांचा स्वयंपाक हा आमच्या वाटणीला कधी यायचंच नाही. आणि हे बटर पेपर मी खाली ठेवलेलं आहे, कारण का पोळपाटाला आपली कणिक चिटकू नये म्हणून. तर पोळ्याचा आपण जे पुरण भरतो ना कणिकीमध्ये, तर ते थोडंसं जास्त प्रमाणात घ्यायचं. छान आपण मोदकाला वाटी कशी करतो तशी वाटी करायची, त्याच्यामध्ये पुरण भरायचं. हळूहळू गोल गोल हात फिरवमध्ये ना त्याचं जे वरचं टोक आहे ना ते छान सील बंद करायचं. आणि अलगद असं आहे ना बटर पेपरवर पोळी लाटून घ्यायची. आणि आता जे सराईत आहेत त्यांना तर डायरेक्टच येतं. आणि मी पण मैत्रिणीनं एवढी एक्सपर्ट नाही आहे, अजून मी शिकतेच आहे. तरी पण ह्या पोळ्या ह्या वेळेसच्या खूप सुंदर झाल्या होत्या, म्हणून म्हटलं चला बाबा व्हिडिओ बनवावा आपल्या मैत्रिणींसाठी. आणि जरा थोडीशी टेन्स आहे मी, थोडं ॲडजस्ट करा. तुम्हाला माझ्या आवाजातला चढउतार तर कळतच असेल ना नक्की. तर पण रेसिपी मात्र नक्की बघा आणि ट्राय पण करा. खूप छान झाला होता स्वयंपाक यावेळेसचा. तर ह्या पोळ्या मी 2-3 मी टिफिनसाठी बनवून घेतल्या. आणि बाकीच्या पोळ्या मी नैवेद्यासाठी ज्या होत्या ना त्या नंतर बनवल्या आहेत. आणि हळूहळू मी पोळ्या करत होते, लाटत होत्या. इकडे आमटी पण चालली होती, इकडे माझी भाजीची पण तयारी चालली होती, इकडे टिफिनची पण तयारी चालली होती. तर वरण भात आणि आमटी ही तर तयार झाली होती. आणि इकडे माझी आता भाजी आणि भजीची तयारी चाललेली होती. म्हणजे बटाट्याची भाजी आणि कांदा भजी हे आपण ताटाला लावतो ना नैवेद्यासाठी, तर ते चालली होती माझी तयारी. आणि मी
जेव्हा भाजी आणि कांदा भजी करते ना, बटाट्याची भाजी आणि कांदा भजी करते, त्यावेळेस कांदा मी एक्स्ट्रा असा चिरून घेते. काही ठिकाणी उभा कांदा चिरतात, म्हणजे माझी आई ही उभा कांदा चिरते आणि मी नेहमी उभा कांदा चिरायचे. पण माझ्या मुलाला आहे ना असा कांदा आवडतो भजीमध्ये आणि बटाट्याच्या भाजीमध्ये पण. आणि इकडे मी आता बटाट्याची भाजी आधी बनवून घेते. त्याच्यासाठी मी तेल छान तापवून त्याच्यामध्ये असा लसूण टाकलेला आहे. अख्खाच लसूण टाकला, थोडासा बोटचेपा टेचून, आणि कढीपत्ता टाकलेला आहे छान. आणि बहुतेक मी जिरे मोहरी विसरलेली आहे. तर आणि हिंग पण. आणि तर आता आलं लसूण पेस्ट मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये. तर अशा घाई गडबडीत आहे ना, मी रेडीमेड ज्या आलं लसूण पेस्ट मिळतं ना मार्केटमध्ये, ते आणून ठेवते एक दुसरं पाकिट, आणि त्या घाईच्या वेळेस असं मी वापरते. आणि इकडे बटाट्याची भाजीची तयारी चाललेली आहे. इकडे स्लो गॅसवर मी आहे ना पोळ्याची आमटी ठेवलेली आहे शिजत. त्याने एक वेगळीच चव येते. थोडंसं जास्त वेळ शिजवून घ्यायची ती. आणि पाणी कमी वाटत असेल तर गरम पाणी त्याच्यामध्ये ओतायचं, गार पाणी नाही ओतायचं, नाहीतर टेस्ट बिघडते ना. आणि इकडे मी बटाट्याचा जो कांदा परतलेला आहे ना, त्याच्यावर थोड्या वेळेसाठी झाकण ठेवलेलं आहे. थोडंसं मीठ टाकून छान असा कांदा परतून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवलं होतं. एक 5 मिनिटं झाल्यानंतर मी झाकण ओपन केलं. आणि इकडे बघा, तुम्ही बघू शकता, इकडे एका बाजूला माझी कांदा भजीची पण तयारी चालू आहे. कांद्यामध्ये ना मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मिक्सरवर वाटलेलं जे मिश्रण आहे ना, जिरे, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता याचं जे मिश्रण आहे ना, ते मी आहे ना ह्या कांद्यामध्ये मिक्स केलं. आणि कांदा भजी करताना ना मी काय करते, 1 ते 2 टेबलस्पून आहे ना तेल छान कडकडीत गरम करून घेते आणि ते कांद्यावर सोडते. आणि आणि कांदा, मीठ आणि तेल हे सगळं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आणि ते मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं. म्हणजे कांद्याला छान असं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ मिक्स करायचं, म्हणजे भजी छान होतात. आणि इकडे माझा कांदा बटाट्याच्या भाजीसाठी जो ठेवला होता ना मी परतून किंवा वाफलून घेतला होता, तो छान असा आता मऊ झालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी बटाट्याचे काप टाकलेले आहेत आणि थोडासा बटाटा मी स्मॅश करून त्याच्यात टाकते. ही माझी मावशीची टीप आहे. त्यांनी बटाट्याची भाजी एकदम छान होते, चवीला होते, जशी हॉटेलमध्ये असते ना आणि बटाट्याच्या वड्याच्या भाजीमध्ये असते तशी भाजी ही होते. आणि आता माझी नैवेद्याची तयारी चालू झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता, जे कणिक ठेवलेलं होतं ना मागाशी टिफिनसाठी, ते तर पोळ्या करून दिल्या. आता नैवेद्यासाठी मी सेपरेट कणिक ठेवलं होतं आणि आता ते मी छान असं परत मळून घेतलेलं आहे. आणि जायफळ पावडर मी आता पुरणामध्ये मिक्स केली. आणि ही तर एक छोटीशी टीप आहे, ज्यावेळेस तुम्ही मुख्य पदार्थ करत असताना कुठला गोडाचा किंवा मिश्रणाचा, तर पुरण मी आहे ना तयार केल्यानंतर त्यात म्हणजे पोळ्या लाटायच्या अगोदर आहे ना त्याच्यात जायफळ पावडर मिक्स करते, जेणेकरून जायफळीचा वास उडून जाऊ नये म्हणून. आणि एक पोळी खाताना वेगळीच तोंडात आहे ना जायफळीची टेस्ट येते. तुम्ही नक्की ही टिप ट्राय करा बरं का. आणि आता हे छान असं पुरण मी भरून घेतलेलं आहे. आणि आपलं गाव दैवत आहे, ग्रामदैवत बोलतात, कुलदैवत आहे, नंतर घरातलं दैवत आहे. स्वामींना एक पुरणाच्या पोळ्याचा नैवेद्य फार आवडतो आणि त्यांच्यासाठी असे छोटे छोटे नैवेद्य करून घेतलेले आहेत मी. आणि संध्याकाळी होलिका पण पूजन आहे ना, होळीचं पूजन, त्याच्यासाठी असे छोटे नैवेद्य मी तयार करत आहे आता. आणि खरंच मैत्रिणींनो, असं आजूबाजूला तुमच्या मंदिर असेल आणि छान असं ग्रामदैवत असेल आजूबाजूला, तर नक्की असं वर्षातून एकदा नैवेद्य आहे ना आपल्या कुलदैवताला दाखवायचा, घरातल्या देवांना दाखवायचा. त्यांनी आहे ना घरामध्ये आहे ना आपल्या एक छान वातावरण होतं, सुखशांती येते आणि एक कुलदैवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, हे तर मात्र नक्कीच. आणि हे बघा तुम्ही, मस्त अशा मला छोट्या छोट्या पोळ्या करायला फार आवडतात मैत्रिणींनो. मोठ्या मोठ्या पोळ्या करण्यापेक्षा अशा छोट्या छोट्या पोळ्या केल्या ना तर लहान मुलं आहे ना पटपट संपवतात. आणि घरामध्ये ना लहान मुलं आहेत ना पोळ्यांचा स्वयंपाक सहसा खात नाहीत. तर अशा छोट्या छोट्या इटुकल्या पिटुकल्या आणि अशा गुबऱ्या गुबऱ्या आहे ना पोळ्या करून त्यांना द्यायच्या, म्हणजे ते लगेच पटकन संपवतात. आणि ह्या छोट्या पोळ्या सुद्धा एवढ्या मऊ झाल्या होत्या ना, त्याला असं छान मी भाजून घेतलं चौफेर. तूप तेल असं मी लावते त्याला, लहान मुलांना तूप लावून देते. घरामध्ये जर असेल नैवेद्याला पण तूप लावते मी पोळ्यांना. आणि असे छान माझ्या सगळ्या नैवेद्याच्या पोळ्या मी तयार ठेवलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला एकंदरीत आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये माझा आवाज थोडासा जड वाटत असेल, कारण का बघा ना, एवढा व्हिडिओ मी कष्टाने केला होता सकाळपासून. आणि माझं नेहमीचं टायमिंग आहे अपलोडिंगचं 6:45चं. आणि नेमका व्हिडिओ एक्सपोर्ट करायला गेल्यावर पूर्ण व्हिडिओ माझा का कोणास ठाऊक डिलीट झाला. जाऊ दे, शेवटी भगवंताची इच्छा, कधी व्हिडिओ अपलोड होतो तशीच. आणि प्लीज व्हिडिओला तुम्ही लाईक करा मैत्रिणींनो, आणि जर आवडला तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. कारण का जे यूट्यूबर आहेत ना, जे कंटेंट क्रिएटर आहेत, त्यांना तर मी काय बोलते ना ते नक्की समजलंच असेल. त्यामुळे थोडासा माझा आवाज आहे ना हा नाराज
असा स्वर आहे आणि जरा आवाजामध्ये आणि शब्दांमध्ये सुद्धा चढ उतार होत आहे. स्पष्ट शब्द येत नाही आहेत. व्हॉइस ओव्हर आहे ना, तो व्यवस्थित येत नाही आहे. तर आता ही माझी भजीची तयारी चालू झालेली आहे. जे कांदा ठेवला होता ना आपण चिरून, त्याच्यामध्ये मीठ आणि मिरची म्हणजे मिक्स करून ठेवलं होतं आणि तेल पण टाकून ठेवलं होतं. त्याला बघा आता किती छान पाणी सुटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ना आता मी चण्याच्या डाळीचं पीठ मिक्स करत आहे. हरभरा डाळीचे पीठ मिक्स करत आहे. मैत्रिणींनो, मी 2-2 शब्द वापरते कारण का काही भागामध्ये चण्याच्या डाळीचं पीठ बोलतात, काही भागामध्ये हरभरा डाळीचं पीठ बोलतात. आमच्या भागामध्ये हरभरा डाळीचं पीठ बोलतात आणि ते जेवढं पाणी सुटलेलं आहे ना, तर त्याच्यामध्ये आहे ना, तेवढं पीठ मिक्स करायचं आणि जास्त पाणी नाही त्याच्यामध्ये ओतायचं. काही एक्स्ट्राची गरजच लागत नाही मैत्रिणींनो. एवढ्या छान आणि कुरकुरीत अशा भजी होतात आपल्या. तेल छान मात्र कडकडीत गरम करून थोडंसं मीडियम फ्लेमवर करून ठेवायचं. नाहीतर काय होतं, आतलं मिश्रण जास्तच कच्चं राहतं काही-काही वेळेला आणि वरचं आवरणावरून आपल्याला वाटतं, की बाबा भजी आतून छान झाली असेल, पण तसं नाही. तेल जर जास्तच गरम असेल ना, तर आतून आहे ना, भजी कच्च्या राहतात आणि वरचंच आवरण तेवढं आपल्याला लालसर दिसतं. तर माझ्या आजीची एक टीप होती, की बाबा आपल्याला असं काही-काही वेळेला वाटतं, की भजी आपली छान तळून झालेली आहे. पण तसं नाही. भजी जेव्हा आहे ना, आपण ताटामध्ये काढतो, थोडीशी एक कमी कलरला करायची. म्हणजे कलरला करायची म्हणजे थोडीशी लालसर झाली ना, तर काढून ठेवायची. एकदम काळपट लालसर नाही करायची. कारण का बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं, की बापरे! भजी आता आपली कच्ची राहिली. पण नाही, ती कच्ची राहिलेली नसते. जेव्हा आपण ताटात भजी काढतो तळलेली, त्यावेळेस सुद्धा आपली प्रक्रिया चालू असते भजीची शिजण्याची. त्याच्यामुळं भजी ही व्यवस्थित पूर्णपणे तयार झालेली असते आणि काही-काही वेळेला आपल्याला वाटतं, "अरे, आपली भजी तयारच नाहीये." तर ही एक छोटी टीप आहे ना, माझ्या आजीने मला सांगितली आणि इथे आता मी नैवेद्य सगळ्या देवाचा भरत आहे. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला वाटत असेल ह्या व्हिडिओमध्ये अशी का ती बोलतीये, तर खरंच मी थोडीशी घाबरलेली आहे, गोंधळलेली आहे आणि भजी झाल्यानंतर आहे ना, छान असा नैवेद्य मी तयार करून घेतला. कुरवडी छान तयार करून घेतली. बटाट्याची भाजी, भजी आणि गुळवणी याचा सगळ्याचा नैवेद्य मी देवासाठी तयार करत होते आणि हा नैवेद्य मी सगळ्या देवांना दाखवणार पुढच्या मंदिरात आणि तसंच होळीला संध्याकाळी. तर मैत्रिणींनो, काही चूक झाली असेल व्हिडिओमध्ये बोलताना तर माफ करा. काही शब्दांमध्ये काही चूक झाली असली तर मनापासून माफ करा. आणि व्हिडिओ हा खरंच आवडला असेल ना, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. होळी रे होळी, पुरणाची पोळी. श्री स्वामी